नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण डाळ पालक कसा करायचा तर हे बघणार आहोत। तर मी इथं काय केले, एक वाटी आहे ना पालक घेतलाय, तो स्वच्छ धुवून चिरून घेतलाय आणि अर्धी वाटी आपली तुरीची डाळ घेतली बघा। ते काय नाही आता एका कुकर मध्ये टाकले आणि ते ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं पहा। धुवून घेऊन आपल्याला आहेत ना धुतले बघा, हे धुते आणि त्याच्यामध्ये ना थोडं जास्त लय मोठं पाणी पण टाकायचं नाही। पालक धुतला होता आधी, तरी पण परत धुतला। आता याच्यामध्ये पाणी टाकलं बघा थोडंसं आणि ह्याच्या आपल्याला ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता त्यात शिजवतानाच आपल्याला थोडीशी ना कुकर लावायच्या आधी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा हळद टाकायची बघा। ते हलविलं आणि आता कुकरचं झाकण लावून घेतलं। कुकर गॅसवर ठेवला आणि त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेतल्या। 3 शिट्ट्यामध्ये ना आपली चांगली डाळ शिजते। आता मी काय केलं, दुसरीकडे एक मिक्सरचं भांडे घेतलं, त्यात 5-7 मिरच्या टाकल्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचे, त्याचं वाटण करून घ्यायचं। इकडे बघा तोपर्यंत 3 शिट्ट्या झाल्या आपल्या। डाळ ते चांगलं मस्त शिजलंय, बघितलं तर शिजलेलं आहे आपली डाळ ते पालक। ते खाली उतरून घेतलं, तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेतली बघा। आणि हे डाळ ते एका असं हटून घ्यायची, अशी रगडून घ्यायची, म्हणजे डाळ पण आपली चांगली, डाळ आणि पालक मिक्स होतो। दुसरीकडे फोडणीची तयारी, एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तर आता हे बघा हिरवी मिरची पण वाटून घेतली होती। कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं 1.5 चमचा आणि त्याच्यामध्ये तेल तापल्यावर जिरे, परत कांदा दिला टाकून। त्याच्यात कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला असाच भाजीत राहायचा आहे। हे बघा आपला कांदा आता परतला, त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून द्यायचे। टोमॅटो पण असे मोकळ हे करून घ्यायचे, परतायचे तेलामध्ये चांगले। हे बघा आपले टोमॅटो पण परतत आले, त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण जे करून ठेवलं होतं का वाटण, ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा। ते सगळं त्याच्यात टाकून दिलंय। आता त्याच्यावर आपल्याला थोडेसे सुके मसाले घालायचे। तर इथं मी हळद आपण पहिली टाकली होती, व थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं, बस एवढंच टाकलं, दुसरं काहीच टाकलं नाही त्याच्यामध्ये। हे बघा ते हलवून घेतलं, परतीला का मसाला, तर त्याच्यात आपण जे शिजवून घेतली होती का ती डाळ टाकायची आणि तुमच्या ह्याच्यानुसार घटपातळ हे करायचं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर इथं आपल्या डाळ पालक तयार झालेला आहे।